नमस्कार मित्रांनो. तर आजचा विषय मी बिबट्यावरती घेतोय. बिबट्यांची संख्या खूप वाढलेली आहे. जे काही मला वाचण्यात आलंय, तर ते त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी अवेअरनेस व्हिडिओ बनवतोय. आवडला तर नक्की शेअर करा. तर सर्वप्रथम बिबट्यांचे हल्ले आत्ता का होतात आहे? बिबट्यांचे हल्ले आत्ता वाढलेले आहेत कारण की निसर्गात त्यांना नॅचरली जे काही खाद्य भेटायला पाहिजे, ते खाद्य भेटत नाही आहे. ते त्यांची उपासमार होती आहे. म्हणून ते बिबट्याला जिथं कुठं शेती आहे, तर तिथं गुरं, वासरं, नाहीतर कोंबड्या, शेळ्या आणि सगळ्यात त्याचं आवडतं खाद्य म्हणजे कुत्रा. सो अशा गोष्टी त्याला खायला भेटतात म्हणून तो वस्तीकडं वळत आहे. दिवसाढवळ्या तो आला तर बरेचसे माणसं जागा असतात आणि जेणेकरून तो अटॅक नाही करू शकत. म्हणून रात्रीच्या अंधाराच्या वेळी बिबट्या असे खाद्य शिकार करण्याच्या बहाण्याने बाहेर पडत असतात. बऱ्याच वेळा होतं काय, त्यांची उपासमार होते. जर काहीच भेटलं नाही, तर शेवटी तो माणसावरही हल्ला करायला विचार करत नाही. तर आपण काय प्रिकॉशन घेऊ शकतो? तर हे हे सगळं इनिशियल अवेअरनेस झालं, बिबट्या का माणसाच्या वस्तीकडे येते. काही वर्ष पहिलं बिबट्यांची संख्या शक्यतो 100 ते 200च्या घरात होती. माणसात अ, बिबट्या जास्त मिक्सअप नव्हता होत. पण आत्ता बिबट्याने त्यांची संख्या हजाराच्या घरात गेलेली आहे. आपल्या सह्याद्री, मंचर या सगळ्या एरियामध्ये हजाराच्या वर कमीत कमी 1,500 ते 2,000 तरी बिबट्या असतील, असं माझा अंदाज आहे, वाचण्यात आलेला आहे. आणि त्यांना पकडायचं जरी म्हटलं, तरी एवढं शक्य नाही आहे. माणसाची क्षमता कमी आहे आणि वारंवार त्यांना पकडूनही बिबट्यांमध्येच आता त्यांच्यात पण लेसन्स लर्न झाले असं म्हणू शकता. कुठं पिंजरं लावलं आहे, कसं पकडू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी तशाच चालू आहेत आणि म्हणून त्या बिबट्या पकडता येत नाही. त्यांची संख्या वाढली, उपासमार होते म्हणून ते खाण्याच्या उद्देशाने शेती जिथं आहे, नाहीतर मानव वस्ती आहे, तिथं ते बिबट्यांचा वावर जास्त वाढला आहे. तर आपण काळजी काय घेऊ शकाल? शक्यतो रात्रीच्या टायमाला नाही ते सकाळी पहाटे-पहाटे एकटं अजिबात फिरू नका. घराचे सगळे दरवाजे बंद करा. घराच्या आजूबाजूला लख्ख प्रकाश रात्रीचा कसा राहील त्याच्याकडे लक्ष द्या. प्रकाश जर असला ना, तर शक्यतो बिबट्याने तर कुठलाही प्राणी त्या लाईटीजमध्ये यायचा प्रयत्न नाही करत. कारण की जर दिसलं तर कोण ना कोणतरी आरडाओरडा करेल. म्हणून ते अंधारातच राहून अटॅक करायचा प्रयत्न करतात. घराच्या आजूबाजूला लख्ख प्रकाश राहील त्याची काळजी घ्या. घराच्या बाहेर, चल जाऊन येतो कट्ट्यावर, चहा प्यायचा आहे, काहीतरी गप्पा मारायला जातो, असं म्हणून रात्रीचं एकटं फिरू नका. ज्या ज्या कुठल्या गावामध्ये असे अ, बिबट्याचा संचार आहे, तर एकटं फिरू नका. गरज नसताना घराच्या बाहेर जास्त राहू नका. घरात राहिलं तर चारही दरवाजे बंद, खिडक्या बंद. तर अशी काळजी रात्री तरी आणि पहाटे तरी घ्या. दुसरा मुद्दा, पहाटे-पहाटे बऱ्याच वेळा आपण शौचालयाला नाहीतर कुठल्यातरी कारणाला ऊसाच्या शेताच्या जवळ नाहीतर कुठेतरी झाडी-झुडपं आहेत, तिथं आपण जात असतो बाथरूमसाठी. सो अशा ठिकाणी आजकाल बिबट्यांचा वावर जास्त आहे आणि खुल्या मैदानात शौचालयास जाऊ नका. तुम्ही जेवढं काही बंद, चारी भिंती बंद असतील, जिथं कुठलाही प्राणी आतमध्ये येणार नाही, असं शौचालय बांधून घ्या. नसेल तर बांधून घ्या प्लीज. कारण की आपल्या माणसं ती बेसिक नीड आहे, अन्न, वस्त्र, निवारा आणि हे त्यातलं हे शौचालय हे खूप महत्त्वाचं नीड आहे. नसेल तर बांधून घ्या. सकाळ रात्रीचं तुम्ही बंद दरवाजाच्या शौचालयामध्येच जावा. मोकळ्या रानात जाऊ नका. हे गोष्ट फिरण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने प्रिकॉशन घेऊ शकतो. आता जर बिबट्या आलाच, तर काय करू शकतो? एक तर तुम्ही घोळक्याने फिरा. 3-4 जण जरी असले, हातात एखादी काठी, नाहीतर तुम्ही एखादं टॉर्च घेतला, म्हणजे लाईट कुठलाही प्राणी आला, तर त्याच्या डोळ्यावर पहिलं तुम्ही लाईट मारू शकता, तर त्याला काही दिसणार नाही आणि काठीने त्याला जर एक मानेवर फटका दिला, तर तो बेशुद्ध नाहीतर ॲटलीस्ट तो जवळ तरी येणार नाही. म्हणून
टॉर्च हे डोळ्यामध्ये फोकस करण्यासाठी, त्याला दिसलं नाही पाहिजे तो कुणावर अटॅक करतोय. आणि एखादं अवजार नाही तर काहीतरी हत्यार तुमच्याकडे असेल, तर त्याला तुम्ही तो चावायला आला तर काठीने मारू शकाल असं एखादं हत्यार 2-3 जणं पाहिजेत. आता एक तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर बिबट्या आजकाल 2 नाही तर 3 जणं ग्रुपनी फिरतात आहे. एकटा जर आला तर आपण कसंबसं मारू शकू. पण 2-3 जणं असलं तर शक्यतो आपण घोळक्यामधलं फिरलं पाहिजे. घोळक्यामध्ये असेल तर तो बिबट्या अटॅक करणार नाही. तर ही शक्यता झाली. कसं वाचवायचं? आता काही जणं अजूनही विचार करत आहेत. जसं की बिबट्या असं मानेला पकडतो. म्हणजे कुठल्याही प्राण्याची मान जर डेडलॉक केली तर तो लगेच मरतो. सो तिथं काय करू शकेल? आजकाल जसं जुन्या जमान्यात चिलखत नाही तर काहीतरी घालत होते. सो असं काहीतरी लोखंडाचं धारदार गळपट्टा नाहीतर काहीतरी असं आपण प्रोटेक्शन केलं, जरी तो चावायला आला तर लोखंड ते त्याला चावता नाही येणार आणि थोडीफार जरी आपल्याला 3-4 सेकंद जर भेटले त्याला झटका देऊन पळून जायला, तर आपली मान सुरक्षित राहून बचाव करू शकतो. सो तुम्हाला ज्यांना कोणाची काळजी घ्यायची आहे, तुमचा पाळीव कुत्रा-बित्रा असेल, तर त्यालाही मानेच्या भोवती असं काही लोखंडाचं आवरण नाहीतर काहीतरी गळपट्टा बांधू शकतो का? ते पहा. अजून एक मुद्दा मला सांगावसं वाटतं, की जसं गावाकडं शेती असते, तर वायर घराच्या कुंपणाच्या ठिकाणी तुम्ही वायर जर अशी आखून ठेवली आणि हाय व्होल्टेजचा करंट रात्रभर पास करत राहिला, तर चुकून घराच्या आजूबाजूला आला, करंट बसून ते इथं काहीतरी धोका आहे. म्हणून तुमच्या घराच्या आजूबाजूला तरी असे प्राणी फिरणार नाहीत. तो इलेक्ट्रिक शॉक हा एक प्रकार आहे. सो अशा काही गोष्टी जेवढ्या काही करता येईल तेवढा माणूस प्रयत्न करेल. राहिला प्रश्न आता बिबट्यांचा नसबंदीचा, नाहीतर जास्त बिबट्या झाले तर एका ठिकाणाहून वंतारा नाहीतर असं दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायचं असेल, तर तिथंही काही बांधकाम करावं लागेल. 500 फूट तरी उंचावर असं भिंत नाहीतर काहीतरी बांबूचे कमान करावं लागेल. तर बिबट्याला अशा दुसऱ्या ठिकाणी तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर या सगळ्या गोष्टीला वेळ लागेल. सर्वप्रथम तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि जेवढं सेफ राहाल, ग्रुपनी राहाल, तेवढं चांगलं आहे. आणि जेवढ्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करता येईल, तर प्लीज शेअर करा. धन्यवाद.